आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला पावसाचा ऑरेंज अलर्ट। कोकण रेल्वेवरील वाहतूक अजूनही पूर्वपदावर नाही। वाहतूक सुरू असूनही अनेक गाड्या रद्द। दिवाण खवटी स्थानकानजीक कोसळलेल्या दरडीमुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामधल्या दुभद्रा आणि आघरदा धबधबे प्रवाहित। धबधब्यांमुळे भावली परिसरामध्ये पर्यटकांची रेलचेल। रायगडमध्ये 2 दिवस मुसळधार पाऊस। कालपासून पावसाच्या विश्रांतीमुळे कुंडलिका नदीची पाणी पात्रता कमी। जळगावमधील जामनेरच्या पहुरपेठमध्ये वाघोर नदीला पूर। नदीला आलेल्या पुरामध्ये पुलाचा भराव वाहून गेला। सोलापूरच्या करमाळामध्ये ढगाळ वातावरणानंतर जोरदार पाऊस। करमाळा तालुक्यामधल्या काही भागातील वीज गायब। परभणीतील जिंतूर औंढा महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू। जोरदार पावसामुळे तात्पुरत्या स्वरूपाचा मातीचा पूल वाहून गेला। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा। जळगावमध्ये कोसळलेल्या पावसामुळे यावल तालुक्यामधील धरणं ओव्हरफ्लो। यावल, फैजपूर, भालोद, बामनोद ही धरणं भरली। नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण 40% भरलं। नवी मुंबईकरांना 3 महिने पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध। धरण क्षेत्रामध्ये सध्या पावसाची जोरदार हजेरी। आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूरमधील चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांचा मेळा। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर विठुमाऊलीच्या निनादामध्ये दुमदुमलं। वारकरी पेन्शन योजनेमुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। किमान 1000 रुपये प्रति महिना मिळावेत, वारकऱ्यांची अपेक्षा। सोलापूरच्या कुर्डुवाडीमध्ये वारकऱ्यांसाठी मोफत केशकर्तनाची सुविधा। कुर्डुवाडीमधील नाविक असोसिएशननं सुरू केला स्तुत्य उपक्रम। कोल्हापुरातील नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरामध्ये दक्षिण द्वार सोहळा संपन्न। दत्त मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाणी आल्यानंतर दक्षिण द्वार सोहळा संपन्न। सोहळ्यानंतर मंदिरामध्ये स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी। नाशिक मुंबई महामार्गावर वैतरणा फाट्याजवळ कंटेनरची दुचाकीला धडक। कंटेनर डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार। रस्त्यावर दिशादर्शक फलक आणि दिवेही नाहीत। नाशिकमध्ये 15 दिवसांमध्ये डेंग्यूच्या 200 रुग्णांची नोंद। जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये 16 नव्या डेंग्यूच्या रुग्णांची नोंद। वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिका आरोग्य विभागाची चिंता वाढली। पुण्याच्या सिंहगड भागामध्ये डेंग्यू आणि इतर आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ। सांबरेवाडीमध्ये 3 वर्षाच्या बालकासह 10 पेक्षा अधिक नागरिकांना डेंग्यूची लागण। पुण्याच्या गोडेगावमध्ये रानभाज्यांना नागरिकांची पसंती। पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असल्यानं नागरिकांकडून रानभाज्यांची खरेदी। मावळमध्ये